नमस्कार मित्रांनो, नमस्कार. नमस्कार. आम्ही परत ओरडत नाही कारण आम्ही एअरपोर्टवर आहे. एअरपोर्टवर ओरडलेलं मला वाटत नाही चांगलं वाटेल. चेक इन करतोय. चेक इनच्या आधी आम्ही इथे पोहोचलेलो आम्ही कारण खूप टाइम घेऊन हो. निघालेलो. किती 2.5 आवर्स लागले पोहोचायला. त्याच्यामध्ये आम्ही अर्धा तास एकाच ठिकाणी होतो उभे. हो. तर मग विचार केला की 4.5 किलोमीटरची ट्रॅफिक होतं. हो यार. तर पोहोचलो आता पटकन बॅग ठेवतो आणि मग पुढे बघूया. Yes. समज 30 किलोच्या वर असेल तर जेवढं वजन आहे बॅग हा मग काय करशील? हात मैम फर्स्ट टाइम मैम प्लीज लेट अस मैम अगली बार से नहीं करेंगे मैम प्लीज मैम. मला वाटतंय खूप वजन आहे. शिवानी तू रड. मी रडू. हा हे 30 किलो नाही ना असू शकतो भाई. 30 किलो तेच तर हा सांगते. बे 27-28 असला तर 28 ला काय प्रॉब्लेम आहे बे. 28 29 ला पण काय प्रॉब्लेम नाही. नंतर होईल ना प्रॉब्लेम. 30 हा. गाईस नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉगमध्ये तुझं परत एकदा स्वागत आहे. मगाशी स्टार्ट केलाय ब्लॉग. नाही पण हे आता परत एकदा चालू केला ना. तर असं काहीच काय? आमचं इमिग्रेशन झालं आणि या मुलांनी घोडं घातलं. मला वाटलं की इमिग्रेशन एकदम स्मूथली झालं, काहीच नाही विचारलं. तर आम्ही बाहेर आलो. मी तिकडे इमिग्रेशनमध्ये होती, हा माझा व्हिडिओ काढतोय आणि तिकडनं मागून एक माझं माणूस गेला. इमिग्रेशन झालं. मागून एक ह्याचं पहिलं झालेलं. तर मागून एक माणूस गेला. तो तिकडच्या सिक्युरिटीला बोला हा ये पीछे से आपका व्हिडिओ निकाल रहा है. तर ह्याला आले लगेच घ्यायला की काय व्हिडिओ निकाल. मी हा बोला मी मागून- माझ्या बायकोची व्हिडिओ काढतोय. हा, मी बोललो सर मी बायकोची व्हिडिओ काढते बाकी कोणाची नाही काढते. मग त्यांनी दाखवलं तर त्यात फक्त हा. मी दिसत होती. मग त्या बोले की नाही डिलीट कर डिलीट. फक्त हिचं तोंड असं वाला तोंड घेतलेलं मी हिचं बस म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. त्यांनी मला काय नाही केलं. पण इमिग्रेशन झालं जरी असेल तरी मागून व्हिडिओ नाही काढू शकत. हाफ एन आवर मध्ये हां निपटलं. इमिग्रेशन मला वाटलेलं खूप असं स्ट्रेसफुल असेल पण Stressful स्ट्रेसफुल काहीच अजिबात नाही. नव्हतं. भाई अमेझिंग आहे. मला खूप मजा आली. आता फक्त आम्ही प्रॉपर डॉक्युमेंट्स असले पाहिजे त्याचे. हां विजाचा त्यांनी प्रिंटआउट तो आम्हाला बोलला ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट काढायचं. तर विजाचा प्रिंटआउट आणि तुमचे पासपोर्ट आणि तुमचा बोर्डिंग पास बस. आता आम्ही मॅकडॉनल्ड्सला चाललोय कारण की आम्ही जेव्हा कॅबमध्ये होतो या मुलाला अरे इथे बाई. मॅकडॉनल्ड्स आहे. या मुलाला स्वप्न पडलं आणि हा स्वप्नामध्ये बघत होता की हा पनीर बर्गर खातो आणि असा होता. बाई चुकून केलं यार चुकून केलं. आणि मी समोरून सांगितलं गेलं सांगितलं पण नसतं. आई आता मजा घेते माझी शाणी. पण विचार ए, केला पण बाबा स्वप्न पडलंय खरं करूया. आपण आता परत नाही सांगितलं ना आपण कुठे चाललो. नाही हा तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत सिंगापूरला. मला माहिती आहे भरपूर लोकांना असं वाटलंच नाही की आम्ही जपानला चाललो आहे. बट अनफॉर्च्युनेटली आणि फॉर्च्युनेटली आम्ही सिंगापूरला चाललो आता ते आहे. दोन्ही का ते तुम्हाला नंतर ते कळेल. तुम्हाला हळूहळू कळेलच. तर आता मी जरा पेटपूजा करून घेतो बिकॉज आम्ही फुल दिवसामध्ये त्या डोसानंतर काय नाही खाल्लंय. येस डोसा तो कोरमा इडली बस. कामं बघा किती होत आहेत. जिथे जाऊ तिकडे नुसती कामच करते बिचारी माझी बायको. तिकडे मॅगडीमध्ये एडिट करत बसलेली सगळं करत होती. आम्ही जवळजवळ मॅगडीमध्ये 1.5 तास बसलो आणि 1.5 तास आम्ही आमची कामं केली आहेत. तुला काय म्हणायचं आहे? काय 1.5 तास आपण बोलते. नाही 1.5 तास आपण मॅगडीत बसलो तेव्हा आपण 1.5 तास काय केलं. 1.5 तास बरं झालं बसलो. आमची सगळी कामं झाली. माझा Yes. ब्लॉग एडिट करून झाला. सो आजचा जो ब्लॉग आहे तो तुमच्याकडे पोहोचेल. म्हणजे मला जिकडे आम्ही चाललो सिंगापूरला तिकडे मला एडिटिंगच्या म्हणजे काय म्हणतात स्ट्रेस नाही घ्यायला लागणार. आता बोलते तुझ्या ना तू सांगत पण नाही मी मला. का सांगू मला बरं वाटतं तू जोरात बोलते. आयुष आणि इथे ॲपलचं हे घेऊया का आयपॅडचं कवर. आगे देखो और चल पडो. अरे शिवानी आपलं आयपॅड बंद नाही होत यार. लॉक नाही हां, lock नाही नीट होत. करायचं त्याच्यासाठी अरे पण- तू 3-4 हजार घालवणार आहे. अरे शिवानी पण लोकांसमोर ओरडायला. आणि जे कंजूसगिरी करते लोक बघतात ही 3,000 साठी रडते ही बापरे इकडे जायचं रे गेट. हां पण मी काय म्हणते माईक लावूया का? माईक लावायचं का? का कसं वाटतं तुला काय मग एकटीला बर्गर खायला. एअरपोर्टचे मॅकडॉनल्ड्स वेगळेच टेस्ट करतात. पण तुला एकटीला बर्गर खायला कसं वाटतंय काय आहे ह्याच्याने काय प्रूव्ह होतं. ह्याच्याने प्रूव्हच नाही होत काय. तुझा बरोबर ह्याच्याने काही प्रूव्ह नाही होत. ह्याच्याने प्रूव्हच नाही होत काही. बिल दाखवायला ठीक आहे चल ठीक आहे. कधी कधी मॅकडॉनल्डमध्ये फरक असतो. अरे शिमलाचा मॅकडी भाई साहब. हाफ एन आवरनी आमची बोर्डिंग चालू होणार आहे. तर तुम्हाला सांगते की आमचं एवढं इझिली फटाफट कसं झालं. सो लकीली ॲक्च्युली लास्ट इयर आमचा जपानचा प्लॅन होता. सो आम्ही ना निओ कार्ड आम्ही दोघांचे पण अप्लाय करून ठेवले होते आणि तेव्हाच आम्हाला निओ कार्ड मिळालेलं. सो निओ कार्ड काय असतं तू सांगशील. हां निओ कार्ड म्हणजे असं आहे की ते तुम्ही इंटरनॅशनल युजेससाठी वापरू शकता. ते डोमेस्टिकसाठी पण वापरू शकता इंटरनॅशनल पण वापरू शकता. त्याच्यात तुम्हाला ना तुमचे पैसे भरायचे असतात आणि निओचं टायअप आहे वेगवेगळ्या बँकेसोबत. तर आम्ही निओचं DCBचं कार्ड घेतलं आहे. तिकडे ते लोक तुमचं DCBचं अकाउंट उघडतात तुम्हाला एक कार्ड इश्यू करतात आणि ते एक वॉलेटसारखं काम करतं. म्हणजे आता समजा तुम्ही सिंगापूरला चाललाय किंवा आता जसं आम्ही सिंगापूरला तिथे चाललो आहे. एक्झाम्पल आता आम्ही सिंगापूरला चाललो तर आपण काय करायचं ना त्याच्यात INRच भरायचं.
आता आम्ही त्याच्यात INR आमचे पैसे भरले आणि तिकडे गेलो ना की आपण डायरेक्ट तिकडे कुठल्याही आपण जसं कार्ड ATM वापरतो यूज करतो तसं यूज use करू करू शकतात. आणि आमचं हार्डली म्हणजे आम्ही अप्लाय केलं, निओ ॲप डाउनलोड करायचं, तिकडनं अप्लाय करायचं, मग तुम्हाला कॉल येतो की तुम्ही घरी आहात का, आम्ही मंडेला येतो, मग ते घरी येतात, डॉक्युमेंटेशन करतात, फोटो बिटो काढतात आणि जातात आणि लगेचच विदिन 12 आवर्स तुमचं अकाउंट ॲक्टिवेट होऊन जातं. सो हे आम्ही आधीच केलेलं लकीली. सो आमचं त्याची गडबड इथे नाही झाली. आणि त्याच्यामध्ये कसं ना की तुम्ही ई सिम वगैरे पण घेऊ शकता. तर आता आम्ही सिंगापूरसाठी ई सिम ऑलरेडी ॲक्टिवेट करून ठेवले. म्हणजे ज्या टाईमला आम्ही सिंगापूरला लँड होऊ तेव्हा ती ई सिम ॲक्टिवेट होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये ना अजून भरपूर गोष्टी आहेत. लाऊंज ॲक्सेस आहे, लॉन्ज ॲक्सेस आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे पण घरी मिळतील जर करन्सी तुम्हाला हवी Currency हवी असेल. असेल. जसं आता आम्हाला जावं लागलं आणि आम्ही तिथे निओवर करणार होतो, पण त्यासाठी तुमचा विजा लागतो, आणि तिकीट्स तिकीट लागतात आणि पासपोर्ट लागतो. पासपोर्ट आमच्याकडे ते लागतो. काही नव्हतं, काहीच बिकॉज ते नव्हतं. सगळं विजावाल्यासोबत होतं. आणि चला पासपोर्टचा तुम्ही तुमच्याकडे PDF असेल, विजाचं तुम्ही काय करू करणार, कारण विजा आल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. तर त्यासाठी आम्ही ते आणि त्याला 24 आवर्स लागतात तुमच्या घरी करन्सी यायला. Yes. सो त्या ॲपवरती एवडं सगळं फॅसिलिटीज होते. तर तिथूनच आम्ही ई सिम बुक केली. मग कॅश तर झालं नाही, पण हे सगळं कॅश आम्ही झालं. जाऊन घेऊन आलो. हां, आणि त्याच्यामध्ये मग आम्ही असे $200 करून ठेवले की इन केस जर लागलेच तर तिकडे डिरेक्टली कार्ड म्हणजे ते स्वाईप पॉईंट ऑफ सेल, करायला. हां, डेबिट कार्ड कसं स्वाईप करतो तसं ते कार्ड आणि स्वाईप करायचं. सेफर साईडमधून $100 आम्ही कॅश ठेवली 102 टू बी प्रिसाइज. 102 आम्ही कॅश एकमेकांकडे ठेवली. ओके, सो ते Sorry, सगळं guys. झालं. आम्हाला कॉल आला होता आणि त्याच्यानंतर काय केलं की तुम्हाला सिंगापूरसाठी ना सिंगापूर एक विजा तर हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते तुम्हाला सॉफ्ट कॉपी लागते, म्हणजे हार्ड कॉपी copy, लागते. तुम्ही फोनमधून नाही दाखवू शकत. तर एक आहे सिंगापूर विजा आणि दुसरा ई विजा आणि दुसरं काय ते अरायवल कार्ड पण आता आम्हाला इकडे लागलं नाही चेक इनला वगैरे. चेक इनला विचारलं नाही, पण तिकडे लिहिलेलं की मॅन्डेटरी आहे. आणि इन्शुरन्स पण असं बोललेले की मॅन्डेटरी आहे, पण आम्हाला कोणालाच काही विचारलं नाही आम्हाला इमिग्रेशनला विचारलं. इन्शुरन्सचे आमचे फक्त ₹900 गेलेत, पण 900 ते आम्ही भरले कारण दोघांचे आम्हाला तो विजावाला बोलला की मॅन्डेटरी आहे. आता मे बी त्यांचा कटबेट असेल तर No माहिती idea, no नाही, idea. पण हे सगळं आम्हाला जे मॅन्डेटरी बोलले आम्ही ते केलं आणि झालं सगळं नीट. आणि भाई एवढं इझी. आम्ही काय विचार करून आलो माहिती, इमिग्रेशन म्हणजे कुठेतरी खोलीत नेतील, तुम्हाला प्रश्न विचारतील, जसं विचारतील, पण movies मध्ये जसं चेक इन होतं ना तसंच हे इमिग्रेशन होतं. की मला त्यांनी विचारलं कहाँ जा रे, घूमने जा रे, बोला हाँ, बोले बस. पासपोर्ट और ये दे दो, मग त्यांनी आणि स्टॅम्प पुढे मारून सोडलं. दिलं. बस एवढंच असतं, काहीच नसतं, काही टेन्शन घेऊ नका. मला खूप आलेलं की भाई आपण नव्हतं आलं. मला म्हणजे टेन्शन म्हणजे असं होतं ना की यार इमिग्रेशन मध्ये काय, ही मला नव्हतं आलं बोलते ईश आणि मला नव्हतं आलं. ते मला पण आलेलं. यश माझ्यासोबत राहा ना, यश माझ्यासोबत चल ना पुढे, यश प्लीज ना. गब्बस. तर हे सगळं झालं. आता पटकन आम्ही बोर्ड होतो आणि मग दाखवतो तुम्हाला प्लेन वगैरे कसं काय ते आणि काय 10 वाजले, खातोय. 10:30ला बोर्डिंग चालू होणार आहे. मला माहित नाही तुम्हाला किती दिसतंय, पण हे प्लेन आहे ना, हे आमचं यावेळेसचं प्लेन आहे मोठं. आणि हे जे आहे ना इकडे, हे आमचं युजली असतं. किती फरक आहे भाई. हे युजली आम्ही जिथे डोमेस्टिक जातो ते, आणि हे आता जे जाणार आहे ते 2 इंजिन आहे त्याला. हे बघा, हे 2 इंजिन. कॅमेरा हे लावूया का माईक. तर आम्ही बोर्ड केलेलं आहे आणि खूप मोठी आहे, खूप अमेझिंग आहे. आणि मी लास्टलाच मी तुम्हाला बाहेरून दाखवलं ना, अरे सॉरी, मी तुम्हाला बाहेरून दाखवलं ना केवढं मोठं विमान आहे. असं एक बोगी, दुसरी बोगी, तिसरी बोगी, एवढं लांब आहे. आणि वर पण जाण्याचं आहे. वर नाही गेलो आम्ही, आमच्या खालची सीट आहे, पण मजा. ते मेल विचारायला आले म्हणून सॉरी, मी परत खाली बघते. मला सवय नाही ना, कारण माझी बायको वापरू देत नाही मला तिची. विंडोज मला अजून एक काहीतरी दाखव. बाई स्क्रीन पण आहे आणि इयरफोन्स पण आहे. इकडे चादर, उशी, चादर सगळं दिलेलं आहे. सगळं दिलं. भाई मजा आहे, मजा. मला तर मजा येते. आता काही लोकांना काय होतं ना, इथे जागा नाही होत, पण आमची हाईटच एवढी की आम्हाला जागा होऊन जाते. तर आता आम्ही पटकन सेटल होतो. आम्ही बसल्या कॅमेरा चालू केला तुम्हाला दाखवतो की आम्ही जेवढे एक्साइटेड होतो तेव्हा तुम्ही पण असाल की बघायचं. आणि सगळं चार्जिंग वगैरे आहे, मजा येणारी. मला मजा येते बघायला. असं वाटतं की इकॉनॉमी क्लास आहे, पण आम्ही डायरेक्टली डोमेस्टिक टू इंटरनॅशनल हे झालं तर हे आम्हाला प्रीमियमच चार्जर आहे इकडे. हॉट सुगंधित आहे, नुसतं गरम नाही. हॉट टॉवेल दिलाय. तोंड का पुसायचं तुला एवढं सेंटेड ह्याच्यानी. मी तुझं एवढं स्किन केअर करते ते काय. मी तुला बोलते की मी तिला टॉवेल गरम करून त्याच्यावर लिहिले का हात पुसा, बोचा पुसायचा, तोंड पुसायचं, काय पुसायचं तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. पण तुला कळतं एक गोष्ट की हा गरम आहे, लगेच थंड झाला. माझं गरम आहे, माझं मी ओपन नाही केलं. ओपन नाही केलं म्हणून होतं का, पण मला वाटतं की तिथून इथपर्यंत पळतो Cabin कशी crew, घेऊन please unload doors कशी and घेऊन cross येणार check. जर लगेच कारण. Ladies and gentlemen. Only at the exit door and step into the raft. We are back guys. आम्ही गपचूप माईक लावलेला आहे म्हणजे आमचा जोरात बोलत
हां मी झोपायला जातच होती तेवढ्यात त्या लोक बोलू चालेल. मी झोपायला जातच होती तेवढ्यात आम्हाला मील आणून दिले तर आम्ही व्हीगन मील हिचे डोळे असे होते आणि तेवढा नाकाला वास आला, कारण तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेलं एकदा की हिला भरती करणार होते पोलिसांमध्ये, सेफ्टी नाही म्हणून. त्या लोकांनी तिथे चालू केलं मी याला बोलली आता झोपायचं नाहीये तिने सगळं बंद केलेलं, त्या लोकांनी तिकडे चालू केलं, हिने मी इयरफोन चालू परत केलं. लावले आणि विचार केला मस्त खाता खाता ॲक्च्युली मला भूक नाही आणि मला रात्रीचं इतक्या हा, रात्री मला पण खायला नाही आवडत पण एक्साइटेड आहे की पण कसं ही असेल. एक्साइटमेंटच्या ह्याच्यामुळे खाते मी. तुम्हाला दाखवतो थांबा काय काय. तर आम्ही व्हीगन मील बुक केलं होतं सो त्याच्यामध्ये आम्हाला मिळाले आहेत काही फ्रूट्स देन सॅलड बटर ब्रेड आणि पास्ता. आम्ही तो टेस्ट कर ना. तू कर ना, ते कर, सॅलेड कर पहिले. पास्ता मला वाटतं चांगलं सॅलड नाही उलट सॅलड तर काय त्यात टेस्ट करण्यासारखं नाही आहे. ठीक आहे चल पास्ता. पास्ता टेस्ट केला पाहिजे. त्यांनी काटे चमचे दिलेत बाई, प्रॉपर काटे चमचे, असं नाही की साधं लाकडाचे दिलेत, स्टीलचे दिलेत. टोमॅटो आहे व्हीगन आहे. आता इकडनंच खाण्याचे वांदे चालू झाले आहेत आमचे कारण की छान आहे खूप अमेझिंग आहे. कारण की आम्ही व्हेजिटेरियन बुक केलं होतं पण हे लोक व्हेजिटेरियनला व्हीगनच बोलतात म्हणजे नाही, इथूनच खाण्या व्हेजिटेरियन एक आहे आणि व्हेजिटेरियन व्हीगन मिल वेगळं आहे. मग आपण व्हेजिटेरियन व्हीगन का कारण त्याच्यात कधी कधी असं ती मला बोललेली वाटतं की व्हेजिटेरियनमध्ये पण कधीतरी ते लोक अंड यूज करू शकतात मे बी, किंवा काय डेअरी वगैरे. एक्झॅक्टली अंड ना हे लोक कधी कधी व्हेजिटेरियनमध्ये आणतात कदाचित. म्हणजे युजली बघत पास्ता. फ्लाईटचं जेवण चांगलं नाही नसतं, पण मला नाही, मी आवडलं. रिसर्च केलेलं, मी सिंगापूर एअरलाईन्सचं व्हेजिटेरियन व्हीगन मिल कसं असतं हे सिंगापूर पण. एअरलाईन्स हा आपण सांगितलं ना आपण सिंगापूरला चांगलं. मग मी जर का नाही आधीच बोलून मोकळा होतो. हां, तर सिंगापूर एअरलाईन्सचं मील कसं असतं हे मी आधीच बघितलेलं आणि खूप अमेझिंग रिव्ह्यूज होते, तर मला माहिती होतं की चांगलं असेल. पण यांचे काटे चमचे भाई, प्रॉपर काटे चमचे. चलो बाय. आता खाऊन घेतो गपचूप. फ्रेंड्स बघता बघता मस्त मेल करणार आहे आणि झोपणार आहे. येस, कारण आणि सरप्राइझिंगली तो जेव्हा आम्हाला कॅप्टन बोलला की द फ्लाईट इज ओनली 4.5 4 hours 15 minutes. आम्हाला 6.5 तास वाटलेली 4-4.5 तासच आहे. आणि मला वाटतं ह्याच्यासोबत नंतर डेझर्ट पण येतं. हां आय गेस आय एम नॉट शुअर, पण जर आलं तर ते पण तुम्हाला दाखवू. गाईज आम्ही पोचलो. वेलकम फ्रॉम हॅलो फ्रॉम सिंगापूर. तर आम्ही पोचलेलो आहोत आणि Yes. आम्हाला काहीतरी मिळालं हां. आहे फ्लाईटमध्ये. हे तुम्हाला हे कधी चालेल. डोमेस्टिकमध्ये नाही झालं. हां, कधी नाही डोमेस्टिकमध्ये. हां, डोमेस्टिकमध्ये आपल्याला कधी काय भेटलं नाही नाही. हे तुम्हाला जसं मी मगाशी दाखवलं की आमच्या फ्लाईटमध्ये एक ऐश्वर्या नावाची एअर होस्टेस होती आणि ती आणि तिची लहान बहीण आमचे ब्लॉग किंवा इंस्टाग्राम असं बघतात आणि त्यांनी आम्हाला हे दिलं. खूप थँक्यू यार ऐश्वर्या, खूप स्वीट होतात कारण. खूप थँक्यू. काय काय मी अजून बघितलं नाही पण मला छोटं मी पण नाही बघितलं. का बोलते? हां कॅबमध्ये कॅबमध्ये बघूया. मला मॅक्सिमम असं वाटतं मी मुंबई एअरपोर्टवरती ते सगळे हां, मला इंडियनच दिसतात. हां, असं काय वेगळं वाटत नाही अजून तरी. Guys. फायनली लाईन आणि गाडी बघा भाई, गाडी कसली दिली आहे भया. हे बघा तुम्हाला मागून दाखवतो. हे बघा, हे पूर्ण डॅशबोर्ड आहे प्रॉपर इथपर्यंत. इथे AC वेंट्स आहेत, हे खुर्च्या हिला आहे बघा, कॅप्टन सीट्स प्रॉपर बस. येस, आणि इथे बघा वरती खूप अमेझिंग आहे. म्हणजे एका मुलासाठी अजून काय असणार फॅसिनेटिंग. मी जसं गाडीत बसलो पहिले मी त्यांना विचारलं गाडीचं नाव काय, तर मग मला ते बोलले टोयोटा अल्फा. मला माहिती आहे टोयोटा अल्फा बोलले की गारवले, पण खूप स्वीट लोक आहेत. आणि ते आले, ते एकदम स्वीटली त्यांनी ग्रीट केलं, मस्त बॅग घेऊन गेली गाडीपर्यंत, गाडीत ठेवली, एकदम व्यवस्थित पॉश गाडी. आणि हो येस, आम्हाला ऐश्वर्याने जे दिलं, आमची एअर होस्टेस जी होती, मी तुम्हाला बोललो की ते आमचे व्हिडिओज बघतात. थँक्यू तू हे दिल्याबद्दल. हे बघा, हे मुलाचं ते मुलीचं. आणि मागे लिहिले सिंगापूर एअरलाईन्स सिंगापूर. आणि यशला येस येस, हे मला खूप आवडतं भाई. हे मी घरात घालून घेणार, दररोज ठेवणार घरात घालून, कारण हे तशा क्वालिटीचं नाही जे हॉटेल्समध्ये मिळतं तसं वालं नाही. हे बेटर आहे. तर आता पटकन आम्ही हॉटेलमध्ये पोहोचू. आय थिंक आम्ही 30 मिनिटात पोहोचू आणि मग हां, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला रस्ता नॉर्मल दाखवतो, आम्हाला मजा येईल तुम्हाला. बघा ना यार, काय रोड्स आहेत व्यवस्थित एकदम मस्त. असं गाडीत वाटतच नाही की गाडी चालते, एकदम शांततेत चालली आहे, बाहेरचा आवाज नाही येते जास्त. अमेझिंग आहे. आता तुम्हाला रूम टूर देणार आणि तो लास्ट पार्ट असेल या व्हिडिओचा. त्याच्या पुढे आम्ही सिंगापूरमध्ये काय करणार आहे त्याचा ब्लॉग बनवणार आहे, तर तो बघायला विसरू. भाई गाडी मला खूप आवडते यार. मी शिवानीला कधीपासून सांगितले मला गिफ्ट कर, पण ऐकत नाही पोरगी यार. मी बघ ना, आपले सिम घेतले आणि जसं आम्ही लँड झालो ना ते रपकन चालू झालेलं. आणि हो, जसं लँड झालं ना, सिंगटेल नावाचं इकडे नेटवर्क आहे, ते ॲक्टिवेट फटकन झालं, नेट चालू झालं. हो, हे सगळं निओवरनं आलं आहे. निओवरनं तुम्ही डाउनलोड केलं ना जर, आणि हे ई सिम आहे.
निओवरनं जर तुम्ही ई सिम डाउनलोड केलं तर आता मेजॉरिटी फोन्समध्ये येतं ई सिम. तर आमच्या फोनमध्ये फक्त तुम्हाला ते इन्स्टॉल करायला लागतं कुठल्या ॲप्लिकेशनसारखं. इन्स्टॉल केल्या केल्या डेटा चालू. म्हणून आता आम्ही व्हॉट्सॲप कॉल करू शकतो, व्हॉट्सॲपवर बोलू शकतो. पण ते पण कसं आहे की 2 GB 3 GB वगैरे मिळतं. तेवढा एक प्रॉब्लेम आहे फक्त. म्हणजे तुम्ही काय डायरेक्ट मूवी वगैरे डाउनलोड नाही करू शकणार. बस दॅट इज द ड्रॉबॅक. ॲज युजल गाईज थोडासा अंधार आहे. अंधाराला इग्नोर करा. 1139 हाय गाईज. माझी बॅग नाही चालत आहे. माझी पण नाही चालत आहे. खूप धक्का मारायला त्रास होतो कारण खाली कार्पेट आहे. आणि ॲज युजल आम्ही तुम्हाला डायरेक्ट रूम टूर देणार आमच्यासोबतच. कॉन्शियस व्हायला होतं बिकॉज नवीन कंट्री आहे आणि इंडियामध्ये कसं आपण किंचाळ. मला नाही एवढं कॉन्शियस नव्हतं. फक्त मी किंचाळणार नाही कारण आपल्या इंडियामध्ये वेगळं असतं. बाहेर माहीत नाही आपल्याला कसं चालेल कसं. आणि ऑलरेडी इथे सगळं शांतता आहे. शांतता आहे. प्रेशर येतं. हां प्रेशर येते. जोरात बोलायचं आपण. रूम टूर ॲज युजल तुम्हाला भेटणार आहे गाईज. आमच्या रूममध्ये तुमचं स्वागत आहे. तू आता जोरात बोलू शकता. आता आपण आमच्या रूममध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासोबतच आम्ही आमची रूम बघणार आहे पहिले. तर आत आल्या पहिले लेफ्ट. तर आम्ही हिल्टन ऑर्कार्ड मध्ये राहिलो आहोत. बाथरूम बेसिन वगैरे व्यवस्थित. आणि तिने आम्हाला खाली स्पेशली सांगितलं की तुम्हाला जर शॉवर यूज करायचा असेल तरी तुम्हाला बाथटबमध्ये उभं राहूनच यूज करावा लागेल. तुमचा तो वाला रूम आहे. ओके बाथरूम झाला. डायरेक्ट राईट साईडला तुम्ही जेव्हा येण्याच्या नंतर बघाल इकडे डायरेक्ट मिरर आहे. मिरर शिवाय काय नाही. अजून थोडं आत याल तिथे हेअर ड्रायर. येस चप्पल नाही. आणि अजून थोडंसं आत आलं तर तुम्हाला हे भेटेल. आणि हे काय आहे तुला माहितीये? बॅग ठेवायला. Yes, you are absolutely right. हे बॅग ठेवायची जागा आहे. इकडे मस्त बेड आहे, टीव्ही आहे, सोफा आहे. आणि हे मला वाटतं बंद असणार आहे. हा ते एक रूम असतोच. लॉक आहे. नाही हे लॉक. उघडून बघूया. हा हे बेड आहे. एक्स्ट्रा बेड आहे. हा एक्स्ट्रा बेड एक्स्ट्रा आहे. बेड आहे. नाईस नाईस हो नाईस. मी घाबरली. हे काय मध्ये. एक्स्ट्रा बेड इथेच ठेवलंय म्हणजे उगाचच असं तुम्हाला फोन करून मागायला नको म्हणून. टीव्हीचा रिमोट, लॅम्प दोन्ही साईडला व्यवस्थित, सेंट्रल एसी आणि एक कपाट. ओ नाईस. मी बघितलं माझं लक्षच नाही गेलं इथे. जबरदस्त ब्रो. आम्ही सगळे आमचे इकडे 2 दिवस जे राहणार आम्ही त्याचे कपडे. ओ नाईस. हे फ्री हे. आणि हे तुला माहिती आहे गोष्ट, हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस काय बोलतोय, हे सगळे पैसे कंपनी बेअर करणार आहे. नाही माहिती. हा त्यांना नाही माहिती. तुम्हाला माहित नाही आम्ही ऍक्च्युअली इथे कायसाठी आलोय. आणि ही व्हिडिओ इथेच संपणार आहे रूम टूर सोबत. चालू झालेला आहे. हा आम्ही पोहोचलोय किती वाजता हे बघा. 6:30 वाजलेत इंडियामध्ये. इकडे वाजले 9:30 10. 6:30 8 वाजले असतील इथे. ओके 8 वाजले असतील इथे. आणि इथे आता आम्ही गपचूप ब्रेकफास्ट करायला जाणार आहे. 9 वाजता जाऊ. 9 9:30 वाजता. कारण करून बघू ना टाइमपास कसं वाटतंय माझ्या. इथे डोसा वगैरे पण आहे. पण आम्ही अजून व्हेजिटेबल्स वगैरे घेतले. तर मी घेतलं आहे मशरूम सॉल्टेड वगैरे. देन बेरी योगर्ट विथ ओट्स, स्प्रिंग रोल, वेज डम्पलिंग आणि हे बटाट्याची पॅटी आहे. मी पण सेम तेच घेतलंय. फक्त मी ब्रेड ॲड केलं. आणि इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी त्यांना 2-3 जागेवर विचारलं की इज दिस वेज. ते बोलले येस. मग शिवानी मला बोलली की आज नको विचार की डज दिस हॅव एग. तर त्यांना विचारलं की डज हॅव, बोले येस. म्हणून आम्ही त्यांना विचारलं की नो एगवाला काय काय आहे ते दाखवाल का. मग तिकडून आम्ही सगळं घेऊन आलो आहे. सेम घेतलं मी पण. इथे मी ब्रेड घेतलेत. ते काय बोललं त्याला यार, बीन्स घेतलेत. हे इंग्लिश ब्रेकफास्ट आहे. हे कुठला तरी व्हेज कटलेट आहे. आणि डम्पलिंग घेतलं आहे. बघू आता खाऊन कसं. मी राऊंड 2 मध्ये ना इंडियन ब्रेकफास्ट घेतला. मला नाही माहिती हे काय आहे. साऊथ इंडियनच्या इथे होतं. बट उपमा एकदम डिट्टो इंडियन उपमा आहे. आणि सांबार पण. सांबार घेतलाय, मसाला डोसा, साधा डोसा, उपमा. हे काहीतरी याला बोलतात मिंट चटणीमध्ये कलर भरपूर टाकलाय. आणि मी परत ते बीन्सवाला ब्रेकफास्ट घेतला. एक नंबर आहे बे. उपमाच खाल्ला पाहिजे. खूप टेस्टी आहे उपमा. उद्या उपमा खाऊन निघूया सकाळी. हां भाई एक नंबर आहे. पण मला इकडे सगळं नाश्ता आवडला. जेवढा खाल्ला आतापर्यंत सगळं आवडला. डम्पलिंग वगैरे होतं ना तर मीठ नव्हतं. मला मला मीठ डम्पलिंग्स लागतं. पण आवडले. तुला मीठाचा फरक नाही पडत. हां अमेझिंग आहे. एक नंबर. तर गाईज हा आमचा इथेच व्हिडिओ होता एवढाच. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. भरपूर सरप्राइजेस आहेत तर बघत राहा व्हिडिओ. हा बघत राहा व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आम्हाला की तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की आवडलं तरी काय. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. म्हणजे आमचे असे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. भेटूया उद्या आमच्या सिंगापूरच्या दिवस स्टोअरमध्ये. बाय गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.